विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभाग। आजचा घटक आहे भूमिती। भूमितीसाठी एकूण आहे भारांश 14%। यातील उपघटक 6.7 त्रिमिती वस्तू व घडणी। भूमितीसाठी 14% भारांश म्हणजे 7 प्रश्न 14 गुणांसाठी भूमिती या घटकावर आधारित असतात। त्यातील उपघटक त्रिमिती वस्तू 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स यावर परीक्षेमध्ये साधारणपणे 1 ते 2 प्रश्न अपेक्षित असतात। तर आजचा आपला उपघटक 6.7 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स। या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा। या चित्रांमध्ये असणारा फरक कोणता आहे हे लक्षात तुमच्या येतच असेल। बघा, या वाघामध्ये तिन्ही चित्र वाघाचीच आहेत, परंतु चित्रामध्ये काही आपल्याला फरक दिसून येत आहे। हा फरक नेमका कोणता आहे तुमच्या लक्षात येत आहे? येस, दुसरं चित्र आहे। या ठिकाणी ही दोन्ही चित्र मांजराचीच आहेत। चित्रामध्ये असणारा फरक पुन्हा तुमच्या लक्षात येईलच। या चित्रांचंही निरीक्षण करा। फुलपाखरू किंवा कीटक, फुलावर असलेलं फुलपाखरू आणि हे नुसतं असलेलं फुलपाखरू यामध्ये नेमका कोणता फरक तुम्हाला दिसून येत आहे? तर या ज्या वेगवेगळ्या चित्रांचं आपण निरीक्षण केलं, यामध्ये काही चित्र आपण जेव्हा बघितली ती अशा प्रकारे कागदावर काढलेली बघितलेली होती। सगळ्या वस्तू व्यवहारामध्ये त्रिमितीय असतात, म्हणजेच त्या प्रत्येक वस्तूला लांबी, रुंदी, उंची असते, परंतु जेव्हा आपण कागदावर त्याचं चित्र काढतो त्यावेळेला त्या चित्राला आपण फक्त लांबी आणि रुंदी दाखवू शकतो। म्हणजेच कागदावर काढली जाणारी चित्रे ही द्विमितीय असतात। थोडक्यात फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या किंवा जाडी नसलेल्या वस्तूंना द्विमितीय वस्तू असे म्हणतात। आणि आता ह्या चित्राचं निरीक्षण करा। या ठिकाणी आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची किंवा त्या वस्तूची जाडी ही लक्षात येत आहे। ही चित्र म्हणजे त्रिमितीय वस्तू होत। या ठिकाणी बघा,
वाघ आपण जेव्हा बघितला तर वाघाचं कागदावरील चित्र आणि प्रत्यक्ष आपण जर बघितला या ठिकाणी तर हा जो वाघ आहे या ठिकाणी आपल्याला त्याची लांबी, रुंदी, उंची म्हणजे जाडी लक्षात येत आहे. हे झालं त्रिमितीय चित्र. बघा, ताजमहाल हे कागदावरचं चित्र आणि या ठिकाणी हे चित्र आपण कसं दाखवलेलं आहे तर त्याची लांबी, रुंदी आणि उंचीही दिसून येत आहे. बरोबर, त्याची लांबी, रुंदी, उंची या तीनही मापे जेव्हा आपण दाखवतो तर अशा वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. हत्तीचं चित्र तुमच्या लक्षात येते बघा. हा हत्ती जेव्हा आपण बघतो आणि ही जी इतर चित्र आहेत यातील फरक तुमच्या लक्षात येईल. ही आहे द्विमितीय चित्र, मात्र या ठिकाणी हा जो हत्ती आहे हा आपल्याला त्रिमितीय हत्ती दिसून येत आहे. टू डी आणि 3D. 2D म्हणजे द्विमितीय, 2 डायमेन्शनल आणि 3D म्हणजे 3 डायमेन्शनल त्रिमितीय वस्तू. तर या ठिकाणी आपण कागदावर जेव्हा चित्र काढतो तेव्हा त्या वस्तूला आपण लांबी आणि रुंदी दाखवतो. अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू असं म्हणतात. तर ज्या वस्तूंना लांबी, रुंदी व उंची ही तिन्ही मापे असतात त्यांना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. 2D to 3D. येथे तुमच्या फरक लक्षात बघा. 3D पिक्चर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ते चित्र आपल्याला कशा प्रकारे दिसून येतं. तर 2D आणि 3D यातील फरक. तर 2D चित्र जे आहे त्याला लांबी आणि रुंदी असते, तर 3D पिक्चर्सना लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे असतात. तर ज्या वस्तूंची लांबी, रुंदी, उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा आपल्याला जाणवतात त्यांना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. The objects which have length, breadth or width and height are called three-dimensional objects. बघा, चौकोन, चौरस किंवा स्क्वेअर 2 डायमेन्शनल शेप आणि 3 डायमेन्शनल शेप आपण काय तयार होतो आहोत त्याचा क्यूब. राईट. चौरस म्हणजे चारही बाजू समान असणारी आकृती ही झाली 2D figure. This is a 2-dimensional figure. It is square. Means having same length and same breadth. But when we have same length, same breadth and same height, it will become a cube and it is a 3-dimensional shape. Okay? तर 6 पृष्ठे असणारी इष्टिकाचिती किंवा घन हा त्रिमितीय आकाराचा असणारा ठोकळा म्हणजेच ती झाली 3D वस्तू, त्रिमितीय वस्तू. आता या त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा आपण द्विमितीय आराखडा काढतो. तर हा आराखडा म्हणजेच त्या वस्तूची घडण होय. The 2-dimensional shape from which a 3-dimensional object can be made by folding that figure, it is called the net of that object. लक्षात घ्या, त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. हा आहे घन. दिस इज अ क्यूब.
आणि या घनाचा हा द्विमितीय आराखडा म्हणजेच त्या घनाची ही झाली घडणी. सो दिस इज अ क्यूब अँड द 2-dimensional shape. From this shape, when we fold on this broken line, we will get this cube. So this is 2-dimensional shape from which the 3-dimensional shape can be made by folding it. This is called the net of an object. So this is the base of the cube. So this is base, one side, and this is one side and this is second side, right? So if we fold towards these lines, it will get like this. This is the base, हा पृष्ठभाग तळाचा भाग, ही एक बाजू, ही दुसरी बाजू. Then back side, or this is okay, this is top, हा वरती येणार आहे. Back side and front side. So back, front, side, base and top. So in this way we will get this cube. By folding this 2-dimensional shape, we will get 3-dimensional cube. A 5-square net. An arrangement of 5 squares is called a 5-square net or pentomino. 5 चौरसांची जी घडण असते तिला पेंटोमिनो असं म्हणतात. तर 5 चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून तयार होतो तो म्हणजेच पेंटोमिनो. या आकृतीला पेंटोमिनो असं म्हणतात. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतात किती चौरस आहेत? 5 चौरस आहेत. By folding along the edges of a 5-square net, an open box is formed. Now 5-square net, it is called as pentomino. Now when we fold these 5 squares along the edges, we will get an open box. Let's see. Suppose these are the 5 squares. So first is horizontal, then the second is vertical, third vertical, fourth square, this is also vertical, and this one is the fifth one. So one horizontal and 4 vertical squares are there, and by folding these squares along the edges, we will get an open box. तर पेंटोमिनो म्हणजेच 5 चौरसांची घडण होय. आणि 5 चौरस ज्या वेळेला आपण अशा प्रकारे जोडतो त्यावेळेला आपल्याला एक ओपन बॉक्स म्हणजेच उघडा असणारा खोका मिळू शकतो. So by folding along the edges of 5 square net, an open box is formed. Three-dimensional objects, when viewed from different angles, appear different. त्रिमितीय वस्तू जेव्हा आपण वेगवेगळ्या बाजूने बघतो त्यावेळेला त्या आपल्याला वेगवेगळ्या दिसतात. ही एक आकृती आपल्याला दिलेली आहे. हीच आकृती आपण समोरून, वरून किंवा बाजूने बघितली तर कशी दिसेल? फ्रॉम साइड, बाजूने जर बघितली तर बघा कशी दिसते आपल्याला. तीच आकृती समोरून बघितली तर बघा आपल्याला फक्त एवढा भाग दिसणार आहे, त्यामुळे समोरून आपल्याला ही अशी दिसेल, आणि वरून बघितली तर आपल्याला ही अशी दिसणार आहे. आता त्रिमितीय वस्तू कशा प्रकारे आपण ती तयार होते ते बघणार आहोत. बघा एक घन जर आपल्याला तयार करायचा असेल तर आपण अशा प्रकारे त्याची ही पृष्ठ आपल्याला दिसतायत. बघा किती पृष्ठ झाली ही? एक आडवं तळाचा भाग, horizontal one, and 4 standing. So 5. So 1 plus upper one, that is
sixth one. So 1, 2, 3, 4 and 5, 6. So how many faces are there? Yes, there are 6 faces for a cube. तर 6 पृष्ठे असणारी इष्टिकाची ती किंवा घनाची सर्व पृष्ठे समान असतात. तर घन या त्रिमितीय आकाराच्या वस्तूला आपल्याला अशा प्रकारे 6 पृष्ठे आढळून येतात. तर असा चौकोनी खोका किंवा आयताकृती पृष्ठ असणारा खोका, चप्पलचा जर बॉक्स असेल तर त्याला सुद्धा ही 6 पृष्ठ असतात. पण चप्पलचा बॉक्स असेल तर त्याची पृष्ठ ही आयताकृती असतात. तर घनाला चौरसाकृती एकूण 6 पृष्ठे असतात. प्रश्न बघणार आहोत. गटाशी न जुळणारे पद ओळखा. आयडेंटिफाय द टर्म्स दॅट डू नॉट मॅच द ग्रुप. कागद, जमिनीवर पडलेली सावली, कागदावरील चित्र आणि कपाट. पटकन डोळ्यासमोर तुम्ही ह्या चारही गोष्टी आणा. बघा काय आहे. कागद, सावली म्हणजे शॅडो, पिक्चर ऑन द पेपर आणि कपाट कबर्ड. यातील गटाशी न जुळणारं पद कोणतं येणार आहे? येस, ऑप्शन नंबर 4 that is कपाट. Cupboard is a 3-dimensional thing, but all these other 3 are 2-dimensional. Therefore, the option number 4 is the correct answer, which does not match to the group. All other 3 items are 2-dimensional and cupboard is a 3-dimensional thing. Therefore, option number 4 is the correct answer. पुढील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत बघा. A, B, C, D. Which 3-dimensional figure is formed by folding along the lines given in this figure? या ठिकाणी काय केलेलं आहे? या ठिकाणी या रेषा ज्या आहेत त्याच्यावर घड्या घालून आपण आकृती तयार केली तर यापैकी कोणती आकृती तयार होईल? कोणतं येणार आहे उत्तर? बघा हे सगळे आपल्याला सारखे दिसत आहेत, चौरस आहेत, म्हणजेच तयार होणारी आकृती असणार आहे ऑप्शन नंबर 1 दॅट इज अ क्यूब. बघा कशा प्रकारे तयार होतोय. दिस इज अ क्यूब. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके, सो दिस इज द made of a cube and by folding this 2D figure we will get this 3D figure that is a cube. Which of the following is the correct statement? Pictures on paper are 2-dimensional. Length, width, height of 3-dimensional objects can be measured. योग्य विधान कोणते? कागदावरील चित्रे द्विमितीय असतात. त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी, उंची मोजता येते. ऑप्शन्स काय दिलेत बघा. अयोग्य मीन्स A is right. Second option B is right. Third option A and B both are right. And fourth option A and B both are incorrect. बघा कागदावरील चित्र काय आहे? Yes, it is a 2-dimensional. आणि 3-dimensional things, objects have length, width and height. Can we measure? Yes, we can measure. Therefore, the correct option is option number 3 that is A आणि B योग्य. A and B both are right. आकृतीत तुंबडून घन बनवल्यास ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? महत्वाच्या प्रश्नांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आढळून येतात परीक्षेमध्ये. इफ द फिगर इज फोल्डेड इनटू अ क्यूब, व्हिच लेटर विल अपीयर ऑन द अपोजिट साइड ऑफ द पेज विथ द लेटर ब. आता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला एक घडण द्विमितीय
प्रकारची दिली जाते. ही दुमडून जर आपण क्यूब तयार केला म्हणजे घन तयार केला तर ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवर कोणते अक्षर येईल? करून बघूया. अशा प्रकारे आपल्याला ही पृष्ठ दिलेली आहे. बघा, पृष्ठाच्या ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवर आपल्याला काढायचा आहे. आपण पहिले ग फोल्ड करून घेतला, अशा प्रकारे झाला. अ फोल्ड केला, साईडला आला. आता आपण क आणि म अक्षर असणारी पृष्ठ फोल्ड करूया. ओके, आता बघा, अ च्या समोरील पृष्ठावर काय आलं आहे? क, म्हणजेच अ आणि क येतंय. ग च्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं येईल? ग च्या विरुद्ध पृष्ठावर म येणार आहे. ग आणि म, म्हणजेच ब च्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर येईल? येस, ड. तर ब च्या विरुद्ध पृष्ठावर आला ड. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. तर कशा प्रकारे बघा, ब च्या विरुद्ध पृष्ठावर ड, अ च्या विरुद्ध पृष्ठावर क आणि ग आणि म हे आले एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर. ओके, आकृतीत दुमडून घन बनवल्यास बी अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? आता आपण पुन्हा बघणार आहोत. काय विचारलंय? बी अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवर. फाइंड द लेटर ऑन द फेस अपोजिट टू द फेस शोइंग लेटर बी. कोणतं येणार आहे बघा, एक एक स्किप करत जायचं आहे. ई आणि सी, एफ आणि बी आणि ए आणि डी. सो the opposite sides are F, B, E and C and A and D. So what is asked? Find the letter on the face opposite the face showing letter B. So which is it is there? Yes, it is F. Option number 4 is the correct answer. एक एक स्किप करायचा अशा प्रकारे आणि आपण शोधू शकतो. आकृती दुमडून घन बनवल्यास 3 हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते चिन्ह येणार नाही? If the figure is folded into a cube, which of the following symbols will not appear on the page next to symbol 3? So, yes, 1 and 4, 3 and 5, right? So these are the opposite faces. 1 and 4, 3 and 5, 2 and 6. What is asked? Which of the symbol will not appear on the page next to the symbol 3? आता 3 च्या लगतच्या पृष्ठावर आपल्याला विचारलेलं आहे. आता 3 च्या विरुद्ध कोणतं येणार आहे? 5. म्हणजेच लगतच्या पृष्ठावर कोणतं येणार नाहीये? येस, 5 हे लगतच्या पृष्ठावर येणार नाहीये, तर ते समोर असणार आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. प्रश्न कसा विचारलाय लक्षात घ्या. लगतच्या पृष्ठावर will not appear on the next to the symbol 3. Now, fifth square which will come to the opposite of 3 means first, fourth, second, and sixth. These are next to the symbol 3. Only option is 5. 5 is opposite, therefore it will not come to the next to that symbol. Therefore option number 3 is the correct answer. आपण करून बघूया.
अशा प्रकारे आपण हा घन तयार करणार आहोत. Three is at the base, first, second, vertical faces. Next, so here, right? So 3 and 5 they are opposite to each other. आणि 3च्या बाजूला बघा कोणकोणती आहेत? लगतच्या पृष्ठावर 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. फक्त 5 हे पृष्ठ लगतच्या पृष्ठाला येणार नाही. ओके, therefore the correct answer is option number 3. आकृती दुमडून घन बनवल्यास O चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील चिन्ह कोणते? If the figure is folded into a cube, which letter will appear on the opposite side of the page with the symbol O? बघा कोणतं येणार आहे? Yes, square. Option number 3 is the correct answer. आता तुमच्या लक्षात येत असेल कशा प्रकारे आपण विरुद्ध पृष्ठावरील चिन्ह काढू शकतो. त्रिकोण जो आहे तो लगतच्या पृष्ठावर येणार आहे. अधिक चिन्ह हे सुद्धा लगतच्या पृष्ठावर येणार आहे. द्विमितीय आकाराच्या वस्तूंना खालीलपैकी कोणत्या मिती असतात? लांबी व रुंदी, लांबी व उंची, रुंदी व उंची, लांबी, रुंदी व उंची. ऑप्शन्स दिले आहेत अयोग्य, ब योग्य, क योग्य आणि ड योग्य. तर द्विमितीय आकाराची वस्तू मग याला कोणते डायमेन्शन्स असणार आहेत? येस, लांबी व रुंदी, फक्त लांबी व रुंदी असणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ठोकळ्यांची रचना समोरून कशी दिसेल ते पर्यायातून ओळखा. हाऊ विल द 3-dimensional figure given alongside appear as viewed from front? समोरून बघितल्यानंतर आपल्याला कशी दिसणार आहे? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे दिसणार आहे. 5 चौरसांच्या घडणीला दुसरे नाव काय? The formation of 5 squares is called a dash. पेंटागॉन, पेंटोमिनो, ओरॅगॉनो की 5 घडी? तर 5 चौरसांची घडण याला काय म्हणतात? येस, ऑप्शन नंबर 2 दॅट इज पेंटोमिनो. पेंटोमिनो या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती असते? किती असते? How many number of squares in the figure Pentomino? How many? Yes. See here, how many squares are there? 5 squares. Option number 1 is the correct answer. Pentomino means the formation of 5 squares. पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. बघा आपल्याला पेंटोमिनो, which of the following figure is not of a pentomino? We want 5 squares. So 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. This is fourth one is 6. So fourth is 6th one. In all other 3 options there are 5 squares are there, and the question is asked which is not a pentomino. Obviously option number 4, it is not a pentomino. कारण या ठिकाणी किती आहेत स्क्वेअर? 6 चौरस आहेत, त्यामुळे ही आकृती पेंटोमिनो नाही.
2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न आहे. शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. आता लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजेच तो काय असणार आहे, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर अंक असणार आहे, हे लक्षात घ्या. The net of a cube shaped number die is given below. Which number will not come on the adjacent surface of the surface which has number 5 on it? So let's see which number will come opposite to each other. 4 and 2, 1 and 5, and 3 and 6. We want the surface not come on the adjacent, means it will come opposite to the surface having 5 number on it. Obviously it is 1. Therefore correct answer is option number 2. तर लगतच्या पृष्ठावर 1 हा अंक येणार नाही, कारण 1 हा अंक कुठे आहे, त्याच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठावर आहे. 2019 शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न आहे. घडी घालून खोका घनाकृती खोका बनविल्यास आर हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? Again, P and I, these are opposite to each other. U and A, these are opposite. Therefore, remaining R and L. So, the option is option number 1, that is L. So, letter L will be there opposite to the surface with the letter R. So, R and L. So, R and L, these are opposite to each other, right? So option number 1. च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वस्तूची पृष्ठे चौरसाकृती असतात? Of the following, which object will have all its surfaces in square shape? Brick, compass box, cubicle box, घनाकृती ठोकळा, आणि मॅच बॉक्स. बघा, कोणत्या वस्तूची पृष्ठे चौरसाकृती आहेत? येस, ऑप्शन नंबर 3, that is cubicle box, right? cubicle box, क्यूब ह्याची ठोकळा जो आहे, घनाकृती ठोकळा आहे, याची पृष्ठे चौरसाकृती असतात. बाकी आपण जर वीट बघितली किंवा कंपास बघितला, मॅच बॉक्स बघितला, तर याची पृष्ठ काय आहेत? आयताकृती आहे. त्रिमितीय वस्तू व घडणी यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं हे आपण आता बघितलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही अधिकाधिक सराव करा आणि अचूकतेने हे प्रश्न सोडवा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.